नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम टू अवर चॅनल ईस्ट इंडिया पॉडकास्टर्स. मी आहे आनंद निमकर आणि माझ्यासोबत आहेत माझे दोन मित्र साहिल आणि निशांत. कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच बरी असणार, कारण झाला आहे इंडिया वर्सेस पाकिस्तानचा सामना आणि इंडियाने एक मोठा विजय प्राप्त केलेला आहे. मॅच काय इतकी रंगतदार झालेली नाहीये इंडियाने, कारण की त्यांना चान्सच नाही दिला गेममध्ये येण्याचा. आणि हे एक्सपेक्टेड होतं. आ- आणि पाकिस्ताननी अजिबात प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये कोणत्या प्रकारे नीट गेम खेळण्याचा, असं आम्हाला वाटतंय. इंडियानी हा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बढत घेतलेली आहे. आता पुढचा सामना असणार आहे तो न्यूझीलंड सोबत, आणि त्याच्यावरनं ठरणार आहे ग्रुप टॉपर्स कोण कोण होतील, आणि त्याप्रमाणे मग सेमीफायनल्सचे फिक्चर्स ठरतील. तर झालेल्या मॅचबद्दल चांगलं काय होतं, वाईट काय होतं, इंडियाने अजून काय सुधारणा केली पाहिजे, आणि पाकिस्तानने ह्या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये टुर्नामेंटचा रिव्ह्यू करून काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे त्यांच्या कंट्रीच्या क्रिकेटसाठी, हे आपण जाणून घेऊ माझ्या मित्रांकडनं. काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो? पहिली गोष्ट म्हणजे आपण जेवढे कन्सर्न आहोत पाकिस्तान क्रिकेटबद्दल, त्याच्या 10% जरी त्यांचं बोर्ड कन्सर्न असेल, तर त्यांचं काहीतरी फ्युचर आहे. नाहीतर जे चालू आहे त्यांचं करप्शन म्हणा किंवा जो कुठला नेगेटिव्ह ॲस्पेक्ट म्हणा त्यांच्या सिस्टीममधला, तो असाच चालू राहणार आणि कितीही चांगले प्लेयर असले तरी चांगली टीम ते काय बिल्ड करू शकणार नाहीये. करेक्ट. त्यांची जर आधीची टीम पाहिली, जे बॉलिंग युनिट होतं, वसीम अक्रम, वकार युनिस, शोएब अख्तर, ह्या नावाच्या सुद्धा जवळ कोणी दिसत नाहीये सध्या. त्यांच्याकडे असे 5 बॉलर म्हणायला गेले म्हणजे कुठल्याही टीमला T20 असो, टेस्ट असो, ओडीआय असो, 5 बॉलर तुमचे मेन लागतात. बरोबर. पाकिस्तान टीममध्ये सध्या ते 15 मधून पण 5 नावं देऊ नाही शकत आहेत. बरोबर. हम्म. तर बरोबर. यात खूपच कमी पडतायत ते. हम्म. आणि राहिला विषय इंडियाचा, तर नो डाऊट म्हणजे वन साइडेड मॅच होती ती. आणि किंग कोहली याने बेहतरीन त्याचं 51st 100 जी आहे ती केलेली आहे. करेक्ट. म्हणजे कोहलीचं असं झालंय की जसं व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला म्हणायचे की ऑस्ट्रेलियासोबत त्याला झोपेतून उठून पण पाठवा, तो स्कोर करणार. करेक्ट. तसं पाकिस्तान आहे विराट कोहलीला. बरोबर. बरोबर. हम्म. जर का आणि इंडिया तो- रेग्युलरली पाकिस्तान सोबत खेळत राहत असती, तर कदाचित कोहली कधी आउट ऑफ फॉर्म गेलाच नसता. आय थिंक सो येस. जसं तो बोलला ना तर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण. कोहलीच्या फॉर्मसाठी जर फ्रिक्वेंट सिरीज घेतल्या पाकिस्तानसोबत दुबईमध्ये, तर रेकॉर्ड अजून कुठल्याच्या कुठे जाईल. अजून अजून जाईल, मला वाटतं बरोबर. इझिली 100 शतकचा रेकॉर्ड होऊन जाईल. बरं. पुढे जाण्याआधी एक छोटा पॉइंट आहे. तू म्हणालास की त्यांचे चांगले प्लेयर्स. हम्म. आता चांगला हा जो कॉन्सेप्ट आहे, हे त्यांचे प्लेयर चांगले आहेत हे ठरवतो कोण? कारण की त्यांचे गेले कित्येक वर्ष मोठ्या टुर्नामेंट्समध्ये जर का फीडबॅक घेतला तर काही खास नाही आहे. तर अशा केसमध्ये ह्यांचे प्लेयर चांगले आहेत का वाईट आहेत हे कोण ठरवत आहे? कारण की आधीची जी मॅच बघितली, जर का 90s मधल्या एरियामध्ये त्यांचे टीम्स बघितले, ते कंटिन्युअसली चांगले परफॉर्म करून मोठ्या मोठ्या टीम्सना हरवल्यानंतर ते प्लेयर्स नावाजलेले गेले आणि त्यांनी हिस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव लिहिलं. ऑन द अदर हँड हे जे आत्ताचे प्लेयर्स आहेत, जर हे परफॉर्म नसतील करत, जर रिझल्ट नसतील देत, आणि जर का फॉर सम रिझन त्यांची जनता त्यांच्या डोक्यावरती घेऊन त्यांना नाचवत असेल, ओके, तर मग कोणत्या बेसिसवरती हे चांगले प्लेयर आहेत? ओके. मला वाटतं म्हणजे बिग फिश इन अ स्मॉल पॉईंटचा कॉन्सेप्ट असतो ना, की तुम्ही जर एका छोट्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला सारखी तारीफ करत राहिली तर तुम्हाला वाटतं अरे तुम्ही ग्रेट आहात. पण जेव्हा तुम्ही त्या पॉईंटच्या बाहेर जाता आणि बघता की अरे इतर मासे आपल्यापेक्षा किती मोठे आहेत. पाकिस्तानचं तसं झालंय, कारण की ते लोकल टुर्नामेंट्स आणि इतर देशांसोबत जास्त मॅच काही वर्ष नाही खेळलेत ना, त्याचा गैरफायदा असा झालाय की त्यांचे जे रन गेटर्स आहेत, जास्त रन गेटर्स आहेत, जसं की बाबर आझम झाला, रिझवान झाला, ते वर्ल्ड स्टेजवरती इतके चांगले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ICC टुर्नामेंट्स असतील किंवा इतर ज्या ट्रायंग्युलर सिरीज होत असतील किंवा वर्ल्ड T20 होते, तेव्हा त्यांचे ॲक्च्युअल खरे रंग दिसून येतात आणि ते परफॉर्म करण्यात एकदम एकदम म्हणजे असफल राहतात असं. आणि मग तिकडे मग पाकिस्तान जनता जास्त हताश होते. हम्म. हम्म. या कारण पाकिस्तान तुमची जनतेवरती तर वेगळा एपिसोड करू शकतो की ते किती हताश होतात. आपण एक एक व्हिडिओ पाहतोच.
प्रत्येक मॅचला कुठल्या तरी एका दिल तुटा हुआ फॅन त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असतो, करेक्ट, करेक्ट, जो आता कालच एक झालेला आहे व्हायरल. करेक्ट. येस. तुमच्या अजून एक मॅच मध्ये सुद्धा पाच एक टुर्नामेंट जरी बघितलं ना तुम्ही त्यांच्या, तर मला वाटतं ते झिम्बाब्वे आणि त्या टीम बद्दल, त्या टीमच्या विरोधात खेळूनच रेकॉर्ड बनवतात ते. जर तुम्ही बाबर आझमचा रेकॉर्ड बघितला, ही इज द फास्टेस्ट मॅन टू गेट टू 6,000 रन्स. बट कोणत्या टीमच्या पण अगेन्स्ट केलंय ते तेच बघितलं तर म्हणतोय, ते कुठल्या टीमच्या अगेन्स्ट खेळतात? बांगलादेश विरोधात, झिम्बाब्वे विरोधात, लल्लू पंजू, नेदरलँड, आयर्लंड, बरोबर. अशा ज्या टीम्स आहेत त्यांच्या विरोधात, म्हणजे मी आय एम नॉट लाईक डिग्रेडिंग त्यांना, पण तरी त्या वीक टीम्स अशा होते. टीम बद्दल, म्हणजे हा बिग टीम्सच्या विरोधात त्याचे काय असे काही सिग्निफिकंट परफॉर्मन्स बरोबर. आहे? मग त्या केसमध्ये जरी तो रेकॉर्ड झाला तरी ते रेकॉर्ड किती ग्रेट आहे ते हम्म. एक्सपेक्टेशन रिअलिस्टिक असले पाहिजेत. ओके, हो. असं आहे. आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आणखीन एक मॅच होत होती, ती म्हणजे विराट कोहली सेंचुरी मारेल की नाही. मला ॲक्च्युली ती मॅच बघायला जास्त मजा आली. असं आहे, कारण की जेव्हा श्रेयस अय्यर आउट झाला त्यानंतर आय थिंक मोजके रन पाहिजे होते, काहीतरी 20 का 25 रन पाहिजे होते मॅच जिंकायला, आणि कोहलीला 17 का असं काहीतरी रन, 15 का 17 रन पाहिजे होते त्याची सेंचुरी व्हायला, आणि पांड्या येऊन धुवायला लागला आणि असं वाटलं की परत एकदा हा येऊन मॅच संपवतोय आणि सेंचुरी राहून जाते. सो ती एक कॉन्टेस्ट बघायला फार मजा आली. असं आहे, म्हणजे पाकिस्तान हरणार हे नक्कीच ठरलेलं, पण सेंचुरी होणार की नाही त्याच्यावरती जास्त लोकांची जास्त लक्ष त्याच्यावर होतं. असं आहे. सो ग्रेट, अमेझिंग. बॉलिंग आय थिंक आपण त्यांना चांगलं दाबून ठेवलं, म्हणजे रन्स स्कोर करून दिले नाही. त्यांचे जेव्हा पहिले 2 विकेट गेले ते प्रेशरमध्ये नव्हते, मॅच चांगलीच बॅलन्समध्ये होती, आणि ॲक्च्युली बाबर आझम चांगला टचमध्ये पण वाटत होता. सो थँक्स टू हार्दिक पांड्या, त्यांनी त्याला चांगलं म्हणजे पिचला जज केलं, त्याच्या बॅटिंग स्टाईलला जज केलं, आणि थोडा गुडलेनच्या पुढे बॉल टाकून थोडा बाहेर निघणारा बॉल कट होऊन एज बसून कॅच गेला. सो तो गेल्यानंतर इमाम उलगचा जेव्हा रनआउट झाला त्यानंतर त्यांनी वाटतं इनिंग्स लांब खेचण्याचा प्रयत्न केला, आणि लांब खेचता खेचता रन रेटवरती त्यांचं लक्ष नाही राहिलं. असं आहे. सो ते झालं. बरोबर आहे. त्याच्यामुळे टोटल खूप म्हणजे कमी बोलता येणार नाही, पण आय थिंक त्यांना वाटलं सेकंड इनिंग्समध्ये जर पिच खूप स्लो झाला तर ते चेस करणं डिफिकल्ट होईल, पण तसं मला वाटलं नाही ज्या प्रकारे इंडिया बॅट करत होती. असं आहे. सो इझी टार्गेट टू चेस, आणि इंडियाने क्वालिफिकेशन पक्क केलेलं आहे. अजून तुम्हाला काही ऍड करायचं आहे पाकिस्तानबद्दल, इंडियाबद्दल? म्हणजे ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स होता तो. हम्म, बॉलिंग युनिट झालं, फिल्डिंग युनिट आणि बॅटिंग युनिट यांचा बरोबर, सगळ्यांचा, म्हणजे बरोबर. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन त्यात होतं. हम्म, फक्त म्हणजे कोहलीनी नो डाऊट जी 100 केली, तो एक हायलाईट पॉइंट होता. करेक्ट. पण बॉलिंगमध्ये जर पाहायला गेलं, जसं हार्दिक पांड्याचं तू आत्ता मेन्शन केलं, त्यांनी ज्या क्रुशल विकेट्स घेतल्या आणि क्रुशल स्टेजला घेतल्या, की जिथं करेक्ट. वाटत होतं की एक पार्टनरशिप बिल्ड होऊ शकते आणि मोठा स्कोर होऊ शकतो, बरोबर, तिथं त्याने विकेट्स घेतल्या. आणि ही वॉज वेल सपोर्टेड बाय अदर बॉलर्स ॲज वेल. बरोबर. टीम मॅनेजमेंट डिसिजनमध्ये त्यांना माहिती होतं की जर का पिच स्लो होणार आहे, तरी ते 3 फास्ट बॉलर फ्रंटलाईन फास्ट बॉलरसोबत गेले आणि एक स्पिनरसोबत गेले. अब्रारचा जर का तुम्ही 10 ओव्हरचा रेकॉर्ड बघितलं तर खूप खूप इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांनी टाकली आहे, आणि विकेट एक घेतली शुभमन गिलची, जो एकदम मस्त बोल्ड काढला त्यांनी. सो ते एक मला जरा खटकलं की तुम्हाला माहिती आहे जर पिच स्लो आहे तर अजून एक स्पिनर जर खेळला असता तर त्यांना ॲडव्हान्टेज नक्की मिळू शकला असता. सो बॅड डिसिजन ऑन देअर पार्ट. आणि बोलायला गेलं त्यांच्या फिल्डिंगबद्दल तर शुभमन गिलचा एक कॅच ड्रॉप झाला, आणि विराट कोहली अर्ली ऑन इन इनिंग्स ऑफ साईडला टॉप एज बसून टुवर्ड्स जेव्हा थर्ड मॅनकडे जात होता, एक 50-50 चान्स होता जर का एकदम स्फूर्तीला फिल्डर असता तर डाय मारून कॅच होऊ शकला असता. सो मॅच विनिंग परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करायचे असेल तर हे चान्सेस घेणं खूप गरजेचं होतं, जे त्यांनी घेतले नाही. ऑन द अदर हँड इंडियानी पण फिल्डिंग करताना राणाने एक कॅच सोडला, पण त्याच्या नेक्स्ट बॉल त्याच प्लेअरची आय थिंक हा होता कोण, रिझवान होता. रिझवान होता. रिझवाननी कॅच दिला, कॅच सुटला, डिफिकल्ट कॅच होता, पण हो. नेक्स्ट बॉल तो आउट झाला. सो त्यांना त्याचा ॲडव्हान्टेज घेता आला नाही. असं आहे. सो इंडियाच्या फेवरमध्ये लक होतं, आणि ऑन द अदर हँड पाकिस्ताननी थोडे मिस्टेक्स जास्त केलेत, जे त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळाली या रिझल्टला बघून.
बरोबर. करेक्ट. येस. सो पुढे जाऊया. ही मॅच तर झाली. ओके. मला म्हणजे आधीचे जे 90sच्या मॅचेस बघायला गेलो, क्लासिक 96 वर्ल्ड कप मधली आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसादची जी टसल होती, आणि त्याच्यानंतर 99 वर्ल्ड कप मध्ये ती जी मॅच झाली, 2003 मधली मॅच झाली. ओके. नंतर क्लासिक इंडिया पाकिस्तान फायनल झाली 2007ची, आणि इतर ज्या मॅचेस आहेत त्याच्यात जवळपास सुद्धा वाटली नाही. आणि असंच जर होत राहिलं तर हा चॅप्टर इंडिया वर्सेस पाकिस्तानचा रायव्हलरीचा किंवा एकदम कट्टर रायव्हलरीचा क्लोज होऊन वन साइडेड मॅचेस होत राहतील, कारण की आपली सेकंड टीम सुद्धा त्यांच्या फर्स्ट टीमपेक्षा खूप 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 बेटर आहे. सो आय ओनली होप की येत्या काही काळात ते टीम स्ट्रॉंग बिल्ड करतील. ओके. ऑन गुड फाउंडेशन्स, ऑन गुड स्पोर्ट्समॅन आणि ग्रासरूटला जास्त डेव्हलप करून ते चांगली टीम फॉर्म करतील, जेणेकरून ही रायव्हलरी अशीच कायम राहील. आणि आम्हाला सुद्धा बघायला आवडते की जर का ऑपोनेंट टफ असतील तर चांगल्या मॅचेस राहतात जे हिस्ट्रीमध्ये लिहिले जातात. असं आहे. तेच सो ॲज अ इंडियन फॅन आय वॉज क्वाईट हॅपी की बाबा इंडिया काल जिंकली, पण पाकिस्तान ऑन दी अदर साइड काहीच कॉम्पिटिशन टफ वाटली नाही. जी आपण एक्साइटमेंट म्हणतो ना ती मॅच बद्दल असते इंडिया पाकिस्तान, ती अजिबात नाही. कोणामध्येच नव्हते. आणि ह्याचा आपण कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण विचार केला की बरोबर. इंडिया पाकिस्तान नेहमी आपण बघितलं तर एकच ग्रुपमध्ये असतात. कुठलीही आयसीसी टुर्नामेंट होते त्याच्यासाठी इंडिया मला वाटत नाही चिट पाकिस्तान पाडतात ते. आय थिंक ऑलरेडी ते चिट तिकडे ते एका बॉक्समध्ये त्याच्यामध्येच असते. टाकलेले असतात. कारण कारण त्याचं ब्रॉडकास्टरला दॅट्स द ओनली, अगर जो पूर्ण टुर्नामेंट फ्लॉप जात गेली तुमची, पण एक तुमची ती मॅच असते ना इंडिया वर्सेस पाकिस्तान रायव्हलरी जी असते, बरोबर. दॅट कॅन लाईक तुम्हाला स्केल अप करायला, तुमचे बरोबर. कमर्शियल, तुमचे ब्रॉडकास्टर्सला ते रेव्हेन्यू जनरेट करायला, तुमचा टीआरपी जे काय असेल ते वाढवायला तिथे चान्स मिळतो. आणि त्या कमर्शियल ऍस्पेक्ट पण मला वाटतं हळूहळू लोक मेनली पाकिस्तानची मला वाटतं बघायला पण थोडंसं कमी करतील. यू नेव्हर नो. कारण आता त्यांना ती एक काइंड ऑफ सवय. आणि नॉट जस्ट अबाउट दिस मॅच, वी आर टॉकिंग अबाउट past many matches that have happened between India versus Pakistan in ICC event. बरोबर. बरोबर. तितक्या चुरशीच्या झालेल्या नाहीयेत. बरोबर. सो डाऊन द लाईन मे बी आफ्टर फ्यू डेकेड्स, 20 वर्ष 30 वर्षानंतर, जसे आपण 90sच्या इराजमधले किंवा त्याच्या आधीच्या इराजमधले मॅचेस ची चर्चा करतो, ह्या मॅचेसची इतकी चर्चा होणार नाही, कारण की टॉकिंग पॉईंट्स इतके काही असे क्लासिक नव्हते. विराट कोहलीची सेंचुरी नक्कीच होती, पण मॅच ऑलरेडी आपल्या हातात आलेली होती. असं आहे. सो हा फॉर्म इंडियाचा नक्कीच कंटिन्यू राहो, आणि पुढची मॅच क्रुशल न्यूझीलंड. असणार आहे. निशांत, तुला काय म्हणायचं आहे त्या मॅचबद्दल? पुढची मॅच नक्कीच म्हणजे टुर्नामेंटमधली आपली सर्वात क्रुशल मॅच ठरणार आहे. जशी न्यूझीलंड सोबत आपली 50 ओव्हर वर्ल्ड कपमध्ये पण सेमीफायनल ही सर्वात क्रुशल होती आणि वन ऑफ द बेस्ट मॅच ती ठरली होती, ज्यामध्ये आपले बॉलिंग युनिट लेड बाय मोहम्मद शमी आणि बॅटिंग युनिट पण म्हणजे दोन्ही तिन्ही युनिट्स आपले खूप चांगले परफॉर्मन्स त्यांनी दिले तिथं. आणि तोच परफॉर्मन्स मी एक्सपेक्ट करतो की ह्या न्यूझीलंड सोबतच्या क्लॅश सोबत मिळेल आणि आपण चांगला फॉर्म घेऊन पुढच्या राऊंडमध्ये जाऊ. शमीच्या फिटनेसबद्दल थोडे वादविवाद काही आहेत? फिटनेस म्हणजे तसं पाहायला गेलं तर इंजुरीमधून तुम्ही आल्यावर हम्म. एक थोडासा टाइम तुम्हाला लागतोच, थोडी मॅच प्रॅक्टिस लागते. ती त्याला तेवढी इनफ मिळालेली आहे हम्म. आणि म्हणजे वी आर नाही, होपिंग फॉर कारण बेटर. कारण ना ह्या पाकिस्तानच्या मॅच सोबत पण जेव्हा पहिले तो आला, तो थोडा रिदम मध्ये वाटत नव्हता. मग त्यांनी फिजिओची ट्रीटमेंट घेतली आणि मग नंतर जेव्हा तो आला तर त्याचा पेस, लाईन नक्की बेटर झाले. सो त्याच्यामुळे जर का काही दुखापत त्याला परत जाणवली असेल तर त्याला बेंच करून अर्शदीपला खेळवतील असं वाटतंय. ते मला म्हणजे वाटतं नक्की की तो फिट जर नसेल तर अर्शदीप नक्कीच प्लेइंग इलेव्हन मध्ये दिसेल आपल्याला. पण बाय गॉड्स ग्रेस आपल्याला एक वीक मिळालेला आहे. संडेला मॅच झाली आणि पुढच्या संडेला म्हणजे आता येणाऱ्या संडेला आपली नेक्स्ट मॅच आहे. तर होपफुली तो रिकवर होईल आणि त्याच्या बेस्ट शेपमध्ये तो आपल्याला दिसेल. त्याला थोडासा शिनचा प्रॉब्लेम होता आय गेस, अँड ही वॉज येस. स्ट्रगलिंग अ बिट, बट तो जेव्हा पुन्हा आला खेळायला आय गेस ही वॉज क्वाईट गुड आफ्टर दॅट. जो पेस कमी झाला होता त्या इंजरीमुळे, नंतर तो पेस त्याने पुन्हा रिकवर केला. पण जसं तू म्हणलास की अर्शदीप, वी माइट सी अर्शदीप इफ ही स्ट्रगलिंग टू मच विथ हिज लेग. बरोबर. पण शमीचा एक्सपिरियन्स आणि शमीची विकेट टेकिंग अबिलिटी
नक्कीच इंडियाला खूप हेल्प करते मोठ्या क्रुशल मॅचेसमध्ये आणि त्यांनी नक्कीच त्यावेळेस परफॉर्म केलेलं आहे. सो मला तो टीममध्ये असलाच पाहिजे असं वाटतंय. आणि हा जो पिरियड मिळाला आहे रिकव्हरीचा आणि ट्रेनिंगचा, त्याच्यामध्ये त्याची फिजिकल ॲस्पेक्ट्स इम्प्रूव्ह होऊन तो अजून चांगला स्ट्रॉंग येईल असं वाटतंय. नक्कीच. सो इंडिया न्यूझीलंड ही मॅच झाली. त्याच्यानंतर असतील नॉकआउट्स आणि नॉकआउट्समध्ये ठरतील सेमीफायनलिस्ट नंतर फायनल. ओके, आणखीन काही ऍड करायचं आहे का? आपण वाइंड अप करूया. वाइंड अप करू शकू. हम्म, म्हणजे मेनली आपल्याला इंडिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं होतं. ठीक आता आहे. पुढचं आपण न्यूझीलंडच्या पोस्ट इंडिया न्यूझीलंड येस. मॅचचा व्हिडिओ करू, येस. कारण तो बराच क्रुशियल असणार आहे, करेक्ट. इंटरेस्टिंग असणार आहे. करेक्ट. 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 येस. करेक्ट. तर मित्रांनो, आम्ही खूप एक्सायटेड आहोत इंडिया न्यूझीलंड बघायला आणि ती मॅच झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्याचा रिव्ह्यू लवकरच घेऊन येऊ. आमचे व्हिडिओ बघत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ खाली कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर डिसलाईक करा. ओके, पण आमच्यापर्यंत तुमचा मेसेज नक्की पोचवत राहा. आम्ही आमचे व्हिडिओ असेच आणत राहू, आपल्या गप्पा चालत राहू द्या. ओके, आणि तुम्हाला भेटू आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. गुड बाय. बाय. मला नक्कीच व्ह्युअर्सना थोडं सांगावं वाटेल की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडेल. आम्ही हे जे करतो आहे हे असेच करत राहू, यामध्ये अजून काही एक्सपेरिमेंट करू आणि तुम्हाला ती आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तसे व्हिडिओज अपलोड करूयात. करेक्ट. आणि आमच्या व्ह्युअर्सना जर का आमच्या पॅनलमध्ये येऊन काही पॉईंट्स मांडायचे असतील तर आम्ही तो सुद्धा विचार करत आहोत. तर प्लीज कॉमेंट करून सांगा की तुम्हाला आमच्या पॅनलसोबत जॉईन करून काही पॉईंट्स मांडायचे असतील तर आपण एकत्र व्हिडिओ सुद्धा शूट करू शकतो. सो तो एक ऑप्शन आहे. सो प्लीज कॉमेंट डाऊन आणि आम्हाला सांगा की काय तुम्हाला आवडतं, जसं निशान म्हणाला तसं. नक्की. ओके, चलो, गुड बाय. जय हिंद.